सारंगने तिलोत्तमाचा असं काय उतरवला माज की होश आणले ठिकाण्यावर. नमस्कार मित्रांनो, ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. तर घडतं असं, तिलोत्तमा सावलीकडे जाते आणि डील करते, पण तरी पण तिचं समाधान काय होत नाही आणि ओवी गाणं शिकणार नाही याच्या मागे ती पडते. कारण तिला माहीत असतं की गाणं शिकण्यासाठी ओवी सावलीकडे जाते आणि ह्यामुळे एकने एक दिवस सारंग आणि सावलीची भेट होणार. आता सारंग घरी येतो आणि नेहमीप्रमाणे तिलोत्तमा सुरू होते आणि म्हणते, सारंग मला एक सांग, ती मुलगी परत तुझ्या आयुष्यात आल्यानंतर तू काय करशील? हे बघ, ती मुलगी परत मला माझ्या घरात नकोय, त्यासाठी मला तुझ्याकडूनही वचन हवंय. आता मात्र सारंगला तिलोत्तमाचा खूप राग येतो. तेव्हा सारंग म्हणतो, तू कधी जगाची इच्छा काय आहे हेच जाणून घेण्याचा प्रयत्न केला? माझी इच्छा काय आहे हेच जाणून घेण्याचा प्रयत्न केला? माझ्या मनात काय भावना आहे हेच जाणून घेण्याचा कधी प्रयत्न केला? आता मात्र तिलोत्तमाचे चांगलेच होश उडतात, कारण आत्तापर्यंत सारंगने कधीच बोलून दाखवलेलं नसतं आणि आता नेमकी सावली येते आणि तो बोलून दाखवतो. त्यामुळे तिलोत्तमाला जास्तच भीती वाटते. जगन्नाथ म्हणतो, सावली तुला असं नाही वाटत का, सारंगला कळायला पाहिजे की अभि त्याचा मुलगा आहे, आपण त्याच्यापासून त्याचा हक्क हिरावून घेतो, असं नाही वाटत का? सावली जगन्नाथला म्हणते, सारंग अभिचे वडील आहे हे तुम्ही त्याला सांगणार नाहीयेत, हे वचन द्या मला. हे सत्य आपल्या दोघांबरोबरच संपून गेलं पाहिजे. सारंग तिलोत्तमाला म्हणतो, एवढ्या वर्षानंतर हा प्रश्न तुझ्यामध्ये उद्भवलाय आणि या प्रश्नातच तुझी सगळी उत्तरं आहेत. जगन्नाथ सावलीला म्हणतो, देतो मी तुला वचन की मी अभिला नाही कळू देणार की सारंग त्याचे वडील आहेत. सावलीच्या डोळ्यात पाणी येतं. ती म्हणते, थँक्यू बाबा, पण नियतीला मात्र वेगळंच मान्य असतं, कारण सावलीसाठी एक गाण्याचा कार्यक्रम असतो आणि तिच्यासोबत ओवी गाणार असते. आता हे सरप्राईज अभिला सारंगला द्यायचं असतं. आता पुढील भागामध्ये स्टेजवर सावली आणि ओवी गात असतात, माझे माहेर पंढरी, आणि दोघींचा आवाज सगळंच दाणानून टाकतो. सगळेजण एकमेकात कुजबुजून दोघींचंही कौतुक करत असतात आणि सारंगच्या खांद्यावरून अभि तिथे येतो. आता दोघांची मस्त मस्ती चालू असते, पण सारंग एकदम समोर बघतो तर सावली गात असते आणि तिच्यासोबत ओवी. सावलीला बघून सारंग बघतच राहतो. गाणं संपतं आणि सावली सारंगकडे बघते. आता दोघांचं प्रेम एकदम उफाळून येतं. सारंग सावलीकडे जातो आणि सावली सारंगकडे येते आणि दोघंजण एकमेकडे बघत असतात. हे अभि आणि ओवी बघत राहतात. सावली आणि सारंगच्या डोळ्यात प्रेम असतं आणि चेहऱ्यावर स्माईल. पण नंतर सावलीला आठवतं की सारंगने तिच्या कानाखाली मारलेली आणि तिने आता तिलोत्तमाला वचन दिलेलं की मी सारंगच्या आयुष्यामध्ये परत कधीच येणार नाही, कारण तिलोत्तमा बोललेली असते, तुझ्या गुरुकुलाकडे मी कधीच फिरकणार नाही आणि तू माझ्या घरी यायचं नाही, घराचा उंबरठा ओलांडायचा नाही आणि सारंगच्या आयुष्यात पण यायचं नाही. आता सावली आणि सारंग एकदम जायला लागतात. तेवढ्यात ओवी म्हणते बाबा आणि अभि म्हणतो आई. त्याबरोबर ओवी आणि अभि एकमेकाचे हात पकडतात. आता चौघांचाही हात एकमेकाच्या हातात असतो. आता बघूया सारंग आणि सावलीला अभि आणि ओवी एकत्र आणतात का? असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.